सप्रेटची एक्झिक्युटिव्ह थाळी कशी भरायची आणि ती कशी पार्सल द्यायची ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्याच्यासाठी आपण 5 CP मील ट्रेचा वापर करणार आहोत। याच्या मोठ्या खणामध्ये आपण 4 पुऱ्या किंवा 1 भाकरी किंवा 2 चपाती कस्टमरच्या चॉईस प्रमाणे सर्व करायची आहे। इथे 1 तांदूळाची भाकरी घेतलेली आहे, ती या मोठ्या खणामध्ये अशा पद्धतीने ठेवायची आहे। भाजीच्या ऑप्शनमध्ये वरच्या खणामध्ये आपण मटकीची उसळ घेऊ शकतो, पिठलं घेऊ शकतो, बटाटा भाजी किंवा वांग भरीत, जसा कस्टमरचा चॉईस असेल तसा। इथे आपण हाफ प्लेट भाजी घेणार आहोत। त्याच्यासाठी 1 बाउल आपण वेइंग स्केलवरती ठेवून त्याचं टेअर वेट 0 करायचं आहे। इथे मटकीची उसळ घेतलेली आहे। या सगळ्या भाज्या कशा गरम करायच्या ते व्हिडिओ अपलोडेड आहेत, त्याप्रमाणे इथे मी मटकीची उसळ गरम करून घेतलेली आहे। ही पूर्ण 1 प्लेट मटकीची उसळ आहे आणि आता त्याच्यातली हाफ प्लेट आपण या बाउलमध्ये घेऊया, म्हणजे 112 ग्रॅम घेऊया। कधीही पूर्ण 1 प्लेट गरम करून मगच ती हाफ करायची आहे। उरलेली मटकीची उसळ परत याच पाऊचमध्ये ठेवून ते सील करून डीप फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही पुढच्या थाळीसाठी त्याचा डायरेक्ट यूज करू शकता। इथे मटकी उसळ भरून झालेली आहे। कोथिंबीर वडी किंवा अळू वडी 1 असा ऑप्शन इथे आपण देतो। कस्टमरने इथे जर कोथिंबीर वडी सांगितली असेल तर 1 कोथिंबीर वडी तळून घ्यायची आहे। त्याचा व्हिडिओ देखील अपलोडेड आहे, त्या पद्धतीने 1 कोथिंबीर वडी तुम्ही इथे तळून या वरच्या खणामध्ये ठेवू शकता। मसाले भात किंवा वरण भाताचा इथे ऑप्शन आहे। इथे सुद्धा हाफ प्लेट मसाले भात किंवा हाफ प्लेट वरण भात आपण घेणार आहोत। इथे 1 प्लेट मसाले भात गरम केलेला आहे। याचे इंडिव्हिज्युअल व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरून रेफर करू शकता। त्या पद्धतीने 1 प्लेट मसाले भात मी गरम केला आहे आणि आता हाफ प्लेट मी या बाउलमध्ये मोजून घेते आहे। रिकामा बाउल वेइंग स्केलवर ठेवून टेअर वेट 0 करून त्याच्यात 112 ग्रॅम मसाले भात घ्यायचा आहे। उरलेला मसाले भात परत त्याच पाऊचमध्ये ठेवून सील करून डीप फ्रीझरमध्ये पुढच्या थाळीसाठी ठेवायचा आहे। मधल्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये हा मसाले भात फिल करायचा आहे। जर वरण भाताचा ऑप्शन असेल तर इथे आपण साधा भात गरम करून भरायचा आहे आणि वरण आपण साध्या सिल्वर फॉइल कंटेनर मधून देणार आहोत हाफ प्लेट। 1 पापड तळून घ्यायचा आहे। लिंबाची फोड, 3 ते 4 स्लाइस कांदा आणि 25 ग्रॅम दही। आपली एक्झिक्युटिव्ह थाळी सर्व्हिंगसाठी रेडी आहे। जर ही थाळी पार्सल द्यायची असेल तर पापड आपण बाजूला काढायचा आहे आणि याच थाळीला त्याचं लीड लावून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूने लॉक करायचं आहे। अशा पद्धतीने सगळ्या बाजूने लॉक करायचं आहे। हे जे खाचे असतात तिथे प्रॉपरली प्रेस करून लॉक करून घ्या। पापड या सिल्वर फॉइल पाऊचमध्ये भरून सील केलेला आहे। आता बिग टेक अवे बॅगमध्ये आपण हा ट्रे ठेवणार आहोत। पापड, चमचा आणि टिश्यू पेपर। जर वरण देखील आपल्याला अशाच सिल्वर फॉइल पाऊचमध्ये भरायचं आहे पार्सल देताना आणि ते या बॅगमध्ये भरायचं आहे। बॅग फोल्ड करून त्याला सेलोटेप लावायची आहे। एक्झिक्युटिव्ह थाली पार्सल रेडी आहे।